आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलूयात मॅन ऑफ द टुर्नामेंट संजू सॅमसन बद्दल. संजू सॅमसनचा जो मागच्या 2 वर्षाचा काळ जर आपण बघितला तर तो एक मिक्स होता, चढ उतारणी भरलेला होता. आणि मागच्या वर्षी 2025 मध्ये तर एक वेळ असा आला होता की त्याला टीमच्या बाहेर बसवण्यात आलं होतं, म्हणजे प्लेइंग 11च्या बाहेर बसवण्यात आलं होतं. एक सिरीज मला वाटतं इंग्लंडची 2025 मध्ये थोडीशी खराब गेली होती, तिथे त्याचे रन्स निघाले नव्हते, तर त्याचा परिणाम म्हणून त्याला प्लेइंग 11च्या बाहेर बसावं लागलं होतं. त्याचे विविध कारणं होते, वेगवेगळे कारणं होते. त्याच्यातलं सगळ्यात मोठं कारण होतं शुभमन गिल, कारण शुभमन गिलला व्हाईस कॅप्टन बनवलं होतं आणि शुभमन गिल सुद्धा ओपनर होता. संजू सॅमसन सुद्धा ओपन करत होता आणि ओपनिंग करताना त्यांनी ब्रिलियंट परफॉर्मन्स दिलं होतं. ऑलमोस्ट 300 होते त्याचे ओपनिंग करतानाच. पण संजू सॅमसनला बाहेर बसावं लागलं किंवा त्याची ओपनिंग जी स्लॉट होती ती सोडावी लागली, ती शुभमन गिलमुळे. सो 2025चं जर आपण बघितलं परफॉर्मन्स तर एक मिक्स होतं. कधी त्याला चान्स भेटत होते, कधी त्याला चान्स भेटत नव्हते. ओपनिंग वरून त्याला कधी 1 डाऊनवर बॅटिंग करावं लागत होतं, बॅटिंग ऑर्डर चेंज होत होता. असं एकंदरीत करता करता एक वेळ तर असा आला होता की त्याला चान्स सुद्धा भेटत नव्हता प्लेइंग 11 मध्ये. कोइन्सिडेंटली साऊथ आफ्रिकेच्या सिरीजमध्ये शेवटच्या मॅचमध्ये त्याला ओपनिंग करायला भेटले. त्याने तिथे 37 रन काढले आणि त्याचं एक तिथूनच सुरुवात झाली असं म्हणू शकतो आपण. वर्ल्ड कपसाठी, न्यूझीलंड सिरीजसाठी सिलेक्शन झालं, न्यूझीलंड सिरीजसाठी, वर्ल्ड कपसाठी. आणि आपण सगळ्यांनी अप्रिशिएट केलं की यार संजू सॅमसनला शेवटी जस्टिस भेटला. बट न्यूझीलंडची सिरीज 5 मॅचेस तिथे खेळायला ऑलमोस्ट 46 रन त्यांनी काढले आणि तिथे कम्प्लीट फेलियर आलं. शेवटच्या मॅचमध्ये ते ईशान किशनला विकेट किपिंग करायला लावलं. त्याचाच परिणाम असा होता की वर्ल्ड कपमध्ये आपण बघितलं ईशान किशन आणि अभिषेक शर्मा ओपन करत होता. सुरुवातीच्या काही मॅचेसमध्ये संजूला बॅटिंग भेटली नाही. जेवढे काही मॅचेस भेटल्यात त्या मॅचेसमध्ये त्यांनी ब्रिलियंट परफॉर्म केले. वर्ल्ड कपमध्ये तो 5 मॅचेस खेळलाय, 5 इनिंग खेळलाय. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 321 रन आहेत, 199चा स्ट्राईक रेट आहे आणि 80.25 त्याचा ऍव्हरेज आहे. ब्रिलियंट परफॉर्मन्स होतं. या सगळ्या गोष्टी मी याच्यासाठी सांगितल्या की आपण जे म्हणतो ना की कधी कधी क्रिकेटरला योग्य ती चान्स भेटत नाही, योग्य ती अपॉर्च्युनिटी भेटत नाही. संजू सॅमसन त्याचं प्राईम एक्झाम्पल आहे. मॅन ऑफ द टुर्नामेंट जेव्हा त्याला अवॉर्ड भेटला तेव्हा त्यांनी त्याचा सगळा हा एक्सपिरियन्स मागच्या 1-1.5 वर्षाचा त्याने सगळा शेअर केला. त्यांनी हे पण सांगितलं की त्यांनी सचिन तेंडुलकर सोबत या सगळ्या एक्सपिरियन्स बद्दल डिस्कशन केलं आणि तिथून त्याला कळालं की नाही बाबा, आपण आपला वेळ जेव्हा येईल तोपर्यंत आपल्याला पेशन्स आणि धैर्य धरून ठेवावं लागतं, मेहनत करत राहावी लागते. आणि मेहनत जर केली तर त्याचं फळ आपण बघितलं. संजू सॅमसन मॅन ऑफ द टुर्नामेंट झाला. 2024चा T20 वर्ल्ड कप होता, तिथे त्याला एक सुद्धा चान्स भेटला नव्हता. त्यांनी सांगितलं पण होतं त्याच्या काही इंटरव्ह्यूमध्ये की बाबा रोहित शर्माने सांगितलं होतं की बाबा शेवटच्या मॅचमध्ये सुद्धा त्याला चान्स भेटणार नाही. असो, ती 2024ची गोष्ट होती. पण 2026 मध्ये T20 वर्ल्ड कपमध्ये त्याला मॅन ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड भेटला. अप्रिशिएट करावं लागेल. बोलूयात आपण त्याच्या इनिंग्स बद्दल, स्पेशली या वर्ल्ड कपमध्ये ज्या त्याच्या शेवटच्या 3 इनिंग होत्या. वेस्ट इंडिज काइंड ऑफ क्वार्टर फायनल होता, इंग्लंड सेमीफायनल होता आणि न्यूझीलंड फायनल होता. तिन्ही मॅचमध्ये डॉमिनेट इनिंग त्यांनी खेळली. ओपनला येऊन ओपनिंग करून जे त्यांनी दाखवलं की अँकर रोल कसा खेळता येऊ शकतो. अँकर रोल खेळताना स्ट्राईक रेट त्यांनी कधीही कमी होऊ दिला नाही. त्यांनी कधी 100चा विचार सुद्धा केला नाही. आपण प्रत्येक वेळेस म्हटलं की कदाचित आज थोडा जास्त वेळ थांबून घे संजू, 100 होऊन जाईल. पण संजूने सांगितलं की बाबा त्याच्यासाठी माइलस्टोन इम्पॉर्टंट नव्हते, त्याच्यासाठी विक्टरी इम्पॉर्टंट होती, त्याच्यासाठी टीम फर्स्ट होती. आणि हेच एक लेजंडचं लक्षण असतं, निशाणी असते की बाबा तो कधी पण स्वतःचा माइलस्टोन किंवा स्वतःचा रेकॉर्ड आधी बघत नाही. तो टीम आणि टीमसाठी जे चांगलं आहे तेच तो पहिले बघतो. इंग्लंड विरुद्धची मॅच आपण बघितली, ब्रिलियंट होतं. वेस्ट इंडिज विरुद्ध जी आपल्याला क्वार्टर फायनल होती ती जिंकायचीच होती, ती जिंकली नसते तर आपण सेमीफायनल इंग्लंड सोबत खेळलो नसतो. इंग्लंडमध्ये आपण बघितलं 255-253 रन आपण काढले. त्या मॅचमध्ये सुद्धा त्यांनी एक अँकर रोल खेळला, ब्रिलियंट बॅटिंग केली, पार्टनरशिप त्यांनी प्रत्येक प्लेअर सोबत चांगली केली आहे. आणि फायनल मॅचमध्ये तर आपण बघितलं विकेट किपिंग सुद्धा त्यांनी ब्रिलियंट केली. अशा या संजू सॅमसनला आपण अप्रिशिएट केलंच पाहिजे. थँक्यू संजू सॅमसन फॉर युअर कॉन्ट्रीब्युशन.